तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा आहे की यश कावेरी यांच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा घरामध्ये असते. सगळे घरातले लवकर उठलेले असतात. युग कावेरी दोघं घराबाहेर येतात. युग म्हणतो, काय ग, तू माझ्या प्रेमात पडली आहेस ना? कावेरी म्हणते, शी, तुझ्या प्रेमात? मी तुझ्यासारख्या दिसणाऱ्या यशच्या प्रेमात होते. तुझ्या प्रेमात तर मी कधीच पडू शकत नाही. दोघं एकमेकांना काही काही बोलत असतात. आणि कावेरीच्या हातामध्ये दुर्वांची गड्डी असते. त्या सगळ्या निवडलेल्या दुर्वा असतात. युगचा हात त्या दुर्वांना लागतो आणि त्या दुर्वा खाली पडतात. तेवढ्यात तिथे सुलक्षणा येते. सुलक्षणा म्हणते, हे काय आहे? दुर्वा खाली पडल्यात, आता कोण निवडणार पण परत? कावेरी म्हणते, मा, तुम्ही काही काळजी करू नका, हे आहेत ना. अहो, यश म्हणाले होते की ते स्वतःच्या हाताने 1001 दुर्वांची गड्डी करणार आहेत. आणि त्यावरून आमचा वाद चालू होता. सुलक्षणाला वाटते की हो, आपल्या यशने हे सांगितलं असेल. कावेरीने मुद्दाम ते केलेलं असतं. युग थोड्या वेळासाठी का होईना घराबाहेर राहावं म्हणून तिने केलेलं असतं. युग थोड्या वेळाने बाहेर बसतो आणि दुर्वांची गड्डी करत असतो. कावेरी त्याच्याकडे अजून दुर्वा घेऊन येते. ती युगला म्हणते, युग बघ, अजून देऊ का दुर्वा? युग म्हणतो, मला माहिती आहे ना, मला या घरातून कायमचं हकलवण्यासाठी तुझे प्रयत्न चालू आहेत. पण तू किती प्रयत्न केलेस ना, तरी काकूबाई, मी इथून 1 इंच सुद्धा हलणार नाही. कावेरी म्हणते, जीव गेला ना तरी तुझ्यासोबत मी पूजेला बसणार नाही. युग कावेरी यांना एकमेकांसोबत पूजेला बसायचं नसतं आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर निशा इथे यशकडे येते. ती यशला सगळे आपली लव्ह स्टोरी सांगते आणि तिला लग्न करायचं नाहीये म्हणून मदत मागते, सपोर्ट मागते. युग तिला प्रॉमिस करतो. युग निशाला वचन देतो आणि तो निशाला म्हणतो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लग्नाची जबरदस्ती तुझ्यावरती कोणीही करणार नाही. निशाला हे ऐकून छान वाटतं. तर इथे सुलक्षणा कावेरीला म्हणते, कावेरी, निशाचं लग्न ठरलंय. अगं, मागच्या 2 वेळेस काय झालं तुला चांगलंच माहिती आहे. निशाचं लग्न ठरून मोडलंय. त्यामुळे तिच्यावरती कसली परिस्थिती ओढवली हे सुद्धा तुला चांगलं माहिती आहे. तिला तिच्या मामाकडे जावं लागलं, हॉस्टेलवरती राहावं लागलं आणि निशा लग्नाला नकार देत होती. अगं, आपल्या यशमुळे ती इथे तरी आली. आता तिचं लग्न पक्क झाले. कावेरी, तुझ्यावरती एक जबाबदारी टाकू का गं? हे लग्न सुरळीत पार पाडू देशील ना? या लग्नामध्ये कुठलंही विघ्न यायला नको. कावेरी सुलक्षणाला वचन देते. कावेरी म्हणते, मा, या लग्नामध्ये मी कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही. हे लग्न सुखरूपपणे पार पडेल, मी तुम्हाला वचन देते. कावेरीने वचन दिले म्हटल्यावरती कावेरी हे वचन पाळणार. सुलक्षणाला पूर्ण खात्री असते की कावेरीने आता जबाबदारी घेतली ना म्हणजे लग्न छान पार पडणार. सुलक्षणा लगेचच लग्नाच्या तयारीला निघते आणि तिथे युग येतो. युग कावेरीला निशाच्या लव्ह स्टोरीबद्दल काहीच सांगत नाही. तो कावेरीला म्हणतो, हे लग्न मी होऊ देणार नाही. जोपर्यंत तू मला माझे 2 करोड रुपये देत नाहीस तोपर्यंत मी लग्न लावू देणार नाही. कावेरी म्हणते, 2 करोड? 1 रुपया सुद्धा मी तुला मिळू देणार नाही. तुला या घरातून मी हाकलून लावणार, नाहीतर माझं नाव बदलेन मी. ते दोघं एकमेकांना विचित्र नावं ठेवतात, एकमेकांना चॅलेंज देतात. कावेरी म्हणते, मी हे लग्न लावून दाखवणार आणि युग म्हणतो, मी हे लग्न होऊ देणार नाही. दोघं एकमेकांना चॅलेंज देत असतात आणि विद्या त्यांना बघते. विद्याला प्रश्न पडतो की या दोघांना असं झालं तरी काय? जेव्हापासून यश लंडनवरून आलाय तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. दोघांमध्ये प्रॉब्लेम चालू आहे. विद्या थोडा विचार करते आणि ती मनात म्हणते, अच्छा, म्हणजे या दोघांची सत्यनारायणची पूजा झाली नाही त्यामुळे त्या दोघांना जवळ येता येत नाही म्हणून दोघांची चिडचिड चालू असेल. आता आपण यांची सत्यनारायणची पूजा लवकरात लवकर करायला सांगायची. तर थोड्या वेळाने सगळे बसलेले असतात. निशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला जाणार असते. सगळे निशाचं कौतुक करतात, निशाला छान बोल म्हणतात. निशाला त्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. ती युगला इशारा करते आणि या सगळ्यातून वाचव म्हणते. युग म्हणतो, मा, अगं, निशा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला जाणार आहे ना, मग मी तिला काही टिप्स देतो ना. म्हणजे निशाने तिकडे मुलासोबत जाऊन काय बोलायचं, कसं बोलायचं आणि मुलांना काय काय आवडतं हे तिला मी सांगतो. सुलक्षणा म्हणते, जा जा सांग, जरा 4 गोष्टी सांगशील तर हिचंच भलं होईल. युग निशाला बाजूला घेऊन जातो. कावेरीला माहिती असतं की हा युग नक्कीच काहीतरी गडबड करणार. कावेरी त्या दोघांच्या मागे जाते. तर इथे युग निशाला बाजूला घेऊन येतो आणि निशाला म्हणतो, निशा, आता एक लक्षात ठेव, तू क्लबला जाते, पार्ट्या करते, रात्री उशिरापर्यंत तुला पार्ट्या करणं आवडतं, तुला छोटे कपडे घालायला आवडतात आणि मुली तुझ्या कोणीही मैत्रिणी नाही आहेत. सगळे फक्त मुलंच मित्र आहेत. 25-50 वगैरे मित्र आहेत तुझे. निशा म्हणते, दादा काय बोलतोयस तू? अरे, क्लब पार्ट्या मला आवडत नाही, मी खूप साधी आहे आणि मित्र म्हणशील तर एकच माझा बॉयफ्रेंड आहे, बाकी सगळ्या मुलीच माझ्या मैत्रिणी आहेत.
आणि मी कशाला खोटं सांगू? युग म्हणतो, निशा तुला हे असं खोटंच सांगावं लागणार आहे. अगं मुलांना कशी सोज्वळ बायको हवी असते. तू आता जशी म्हणालीस ना, तुझ्यासारखी बायको हवी असते. आणि हे क्लब पार्टी छोटे कपडे घालणारी ते नको असते. त्यामुळे तू त्या मुलाला असं सगळं सांग, म्हणजे तो लगेच हो नकार देऊन टाकेल. यशचा प्लॅन निशाला आवडलेला असतो. ती खुश होते आणि होकार देते. कावेरी तिथे येते. कावेरी म्हणते, निशा यशने तुला जे काही सांगितलंय ना, ते अजिबात तू काही मनावरती घेऊ नकोस आणि तसं काही करू नकोस. निशा म्हणते, नाही, दादाने मला बेस्ट ॲडवाईस दिली आणि मी तसंच करणार. निशा निघून जाते. कावेरी युग यांच्यामध्ये पुन्हा वाद होतात आणि थोड्या वेळाने सुलक्षणा कावेरी यश यांना बोलवून घेते. ते दोघं तिथे येतात आणि विचारतात, काय झाले मा, का बोलवलंय? सुलक्षणा म्हणते, मी गुरुजींना फोन लावला होता. उद्याच तुमच्या दोघांच्या लग्नाची सत्यनारायणची पूजा आहे. दोघं पूजेला बसणार आहात. कावेरी यश एकमेकांकडे तोंड वाकडं करून बघतात. अमृताला कळतं की काहीतरी वेगळंच झाले. त्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघून अमृताला कळतं की या दोघांना पूजेला बसायचं नाहीये. अमृता पुढे येते आणि म्हणते, मा, मला माहिती ना, हे दोघं काहीतरी लपवतायत. यमू म्हणते, या अमृताकडे कोणी लक्ष देऊ नका. हिला ना घरामध्ये फक्त भांडणं लावायचेत. अमृता यमूला खूप बोलायला लागते. अमृता म्हणते, यमू, तू मध्ये मध्ये बोलू नको. स्वतः सासरी भांडून इथे आली, कोणासोबत पटत नाहीये तुझं आणि मला नावं ठेवतेस. यमू अमृता यांच्यामध्ये बराच वेळ भांडण होतात, वाद होतात. अमृता सुलक्षणाला म्हणते, मावशी, अगं जरा विचार कर ना. जेव्हापासून हा यश लंडनवरून आलाय तेव्हापासून काहीतरी विचित्र वागतो. काहीतरी गडबड नक्कीच आहे. अमृताच्या बोलण्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही. सगळ्यांना हेच वाटतं की कावेरी यश यांना जवळ येता येत नाहीये, म्हणून त्यांची चिडचिड आणि भांडणं चालू आहेत. आणि पूजा झाल्यावरती ही सगळी भांडणं नक्कीच थांबतील. सगळे यशशी बोलत असतात. यश सगळ्यांना असं दाखवतो की तो पूजेसाठी खूप एक्सायटेड आहे. तो बोलता बोलता टपोरी भाषा सुद्धा वापरतो. पण या सगळ्यामुळे कोणाला काहीच वाटत नाही. सुलक्षणा अमृताकडे येते आणि अमृताला म्हणते, अमृता, खबरदार हा. कावेरी यशच्या जोडीला जर दृष्ट लावण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्याशी गाठ आहे. सुलक्षणा अमृताला खडसावते आणि तिथून निघून जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 12 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी युग यांना जोडीने पूजेसाठी बसायचं नसतं आणि त्यासाठी त्यांची सारखी धडपड चालू असते. काही ना काही त्यांचे प्रयत्न चालू असतात. एकमेकांना चॅलेंज दिलं, एकमेकांशी भांडणं सारखं चालूच असतं. आता ते दोघं एकमेकांसोबत पूजेला बसतायत की नाही हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल.